एका महाराष्ट्रातील मंत्र्यांनी पंजाबमध्ये जाऊन श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर राजकीय वाद सुरू झाला. कारण ज्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांचं नाव भारताच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त व्यक्तींमध्ये घेतलं जातं. प्रश्न पडतो, गिरीश महाजन पंजाबमध्ये नेमके का गेले होते आणि ज्यांच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले ते जनरल भिंद्रनवाले नेमके कोण होते? नमस्कार मित्रांनो, मी वैनो. 6 जून हा दिवस पंजाबमध्ये अनेक शीख संघटनांसाठी स्मरणाचा दिवस मानला जातो. कारण 1984 मध्ये याच काळात ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान जनरल सिंग भिंद्रनवाले यांचा मृत्यू झाला. काही संघटना त्यांना शहीद मानतात, तर भारतातील अनेक लोक त्यांना फुटीरतावाद आणि हिंसाचाराशी जोडलेले नाव मानतात. यावर्षी या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन सहभागी झाल्यामुळे वाद निर्माण झाला. ते नुसते सहभागी झाले नाही, त्यांनी 6 जून हा काळा दिवस म्हणून उल्लेख केला. ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये ज्या भिंद्रनवाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय मिलिटरीने संपवलं त्यांना हे महाशय शहीद म्हणून श्रद्धांजली वाहून आले. विरोधक म्हणतात या पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका आहेत आणि नेहमीप्रमाणे भाजपचे धोरण जातीयवाद करा आणि निवडणुका जिंका म्हणून आपण नाशिकची लाखो झाडे तोडली, त्यात सहभागी हेच महाशय ज्यांनी जनतेचा रोष ओढून घेतला. मुंबईतील एका अँग्री वुमनच्या तावडीत सापडलेले हेच महाशय आणि आज पंजाबमध्ये जाऊन बरळून आलेले हेच महाजन. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी प्रकरणावर मागून घातले, पण हे लोक भारताचा इतिहास चुकीचा सांगून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात पटाईत. म्हणून आज आपण पाहणार आहोत भिंद्रनवाले नेमके कोण आहेत. कथा सुरू होते 1970च्या दशकात. उत्तरार्धात पंजाबमध्ये जनरल भिंद्रनवाले नावाचे धार्मिक प्रचारक लोकांची भाषणे प्रभावी होती. त्यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. अनेक तरुण त्यांचे समर्थक बनले, पण काही वर्षातच त्यांचं नाव हिंसाचाराशी जोडले जाऊ लागले. सरकार आणि सुरक्षा यंत्रणांच्या मध्ये त्यांच्या समर्थकांवर अनेक हल्ले आणि हत्यांमध्ये सहभागाचे आरोप झाले. 1980 मध्ये निरंकारी शिखांचे धर्मगुरू बाबा गुरु बच्चन सिंग यांची हत्या. 1981 मध्ये पंजाब केसरीचे संपादक लाला जगत नारायण यांची हत्या. या प्रकरणात भिंद्रनवाले यांचे नाव चर्चेत आले. यानंतर पंजाबमधील हिंसाचार आणखी वाढला. पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि पत्रकार तसेच विरोधकांवर हल्ले होऊ लागले. 1981 मध्ये आणखीन एक धक्कादायक घटना घडली. इंडियन एअरलाईनच्या विमानाचं अपहरण करण्यात आलं आणि अटक असलेल्या भिंद्रनवाले यांना सोडण्याची प्रमुख मागणी केली गेली. त्या काळात खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित विविध गट सक्रिय होते आणि पंजाबमधील वाढत्या फुटीरतावादामुळे संपूर्ण देश चिंतेत होता. याच काळात खलिस्तान म्हणजे स्वतंत्र शीख राष्ट्राची म्हणजेच वेगळा पंजाबची ही मागणी अधिक आक्रमक झाली. सरकारचं म्हणणं होतं पंजाबमध्ये एक समांतर शक्ती निर्माण होत आहे आणि भारताच्या एकात्मतेसमोर गंभीर आव्हान उभं राहत आहे. पण इथेच इतिहासातील सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला. असं काय घडलं की भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैन्याला देशातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या गोल्डन टेम्पलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला? ऑपरेशन ब्लू स्टारची वेळ का आली होती? भिंद्रनवाले गोल्डन टेम्पलमध्ये का आश्रय घेऊन लपले होते? पंजाब भारताचा अविभाज्य भाग कसा राहिला हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या वैभव डिपोट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.